नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मला सांगा तुम्ही, पाणी आपल्याला निसर्गातून मिळते, मग ते पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते। तुम्ही मागच्या वर्षात शिकलेला आहात पाण्याच्या 3 अवस्था कुठल्या सांगा बरं। तर पाणी आपल्याला कुठल्या 3 अवस्थेत आढळते, तर द्रवरूप, स्थायूरूप आणि वायुरूप। मग द्रव अवस्थेमध्ये पाणी आपल्याला कुठल्या स्वरूपात आढळते, तर पाण्याच्या स्वरूपातच आढळतं। तर स्थायू अवस्थेमध्ये पाणी आपल्याला कुठल्या स्वरूपात आढळते, तर बर्फ स्वरूपात आढळते। आणि वायू अवस्थेमध्ये पाणी आपल्याला बाष्प स्वरूपात आढळते। तर पाणी हे द्रव, स्थायू किंवा वायू अवस्थेमध्ये आढळत असले तरी पाण्याचा प्रत्येक कण हा एकसारखा असतो आणि फक्त त्यांची द्रव, स्थायू आणि वायू अवस्थेमध्ये त्यांची मांडणी फक्त वेगळी केलेली असते। आणि म्हणून पाणी, बाष्प आणि बर्फ यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला फरक जाणवतो। आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ आहेत। हे सगळे पदार्थ आहेत आणि अनेक वस्तू आहेत। ह्या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत, तर पदार्थांपासून बनलेल्या आहेत। आणि हे पदार्थ आहेत ना, हे कोणत्या ना कोणत्या तरी एका अवस्थेत आढळतात, म्हणजे द्रव, वायू किंवा स्थायू अवस्थेमध्ये आढळतात। आता मला तुम्ही तुम्हाला द्रव अवस्थेमध्ये वस्तू सांगा, म्हणजे एखादी वस्तू सांगा। द्रव अवस्थेतील पदार्थांचं नाव सांगा। तर द्रव अवस्थेमध्ये पदार्थ कसे, तेल, दूध। स्थायू अवस्थेतील पदार्थ सांगा मला कुठले, तर लोखंड, ॲल्युमिनियम, कोळसा, साखर, वाळू भरपूर आहेत। आणि वायू अवस्थेमध्ये कोण, तर नायट्रोजन, हायड्रोजन इत्यादी वायू आहेत। म्हणजेच आपल्या आजूबाजूला जे पदार्थ आहेत ते द्रव किंवा स्थायू किंवा वायू अवस्थेमध्ये, म्हणजे एका कुठल्या तरी अवस्थेमध्ये आढळतात। आता पदार्थांचे अवस्थांतर, आज आपण काय शिकणार आहोत, तर पदार्थांचे अवस्थांतर। अवस्थांतर म्हणजे काय, अवस्था म्हणजे काय, तर स्थिती, आणि अंतर म्हणजे काय, तर बदल। म्हणजे काय, स्थिती, पदार्थांच्या स्थितीमध्ये बदल, ह्यालाच काय म्हणतात, तर पदार्थांच्या स्थितीमध्ये बदल ह्यालाच म्हणतात पदार्थांचे अवस्थांतर। मग पदार्थांची स्थिती कशी बदलते, पदार्थांची स्थिती बदलते, ह्याला काय म्हणतात, तर अवस्थांतर। मग पदार्थांची स्थिती कशी बदलते हे आपण एक कृतीद्वारे पाहूयात। तर एका वाटीमध्ये ना आपण मेणाचे तुकडे तुम्ही घ्या, एका वाटीमध्ये ते मेणबत्ती किंवा स्पिरिटच्या दिव्यावर तापवायचे। आता मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो ते मला सांगा बरं। तर मेणाच्या तुकड्या, आपल्या मेणाला उष्णता दिली, म्हणजे स्पिरिटच्या दिव्याखाली किंवा मेणबत्तीच्या खाली जर ती वाटी ठेवली मेणाच्या तुकड्याची, तर काय होईल, मेण वितळेल। म्हणजे वरील कृतीत प्रथम मेणाची अवस्था कोणती होती, तर पहिलं मेण कुठल्या अवस्थेत होतं, तर स्थायू अवस्थेमध्ये होतं, स्थायूरूप अवस्थेमध्ये मेण होतं। मग आपण त्याला उष्णता दिली, त्यामुळे त्याचे अवस्थांतर कशात झाले, म्हणजे तो बदलला ना, पदार्थाची स्थिती बदलली, मग त्याचे अवस्थांतर कशात झाले, तर त्याचे अवस्थांतर हे द्रवात झाले। म्हणजेच काय, तर पदार्थाची एक अवस्था बदलून तो दुसऱ्या अवस्थेत जातो, या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात। कळलं का, की पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे काय, पदार्थाची एक अवस्था बदलून तो दुसऱ्या अवस्थेत जातो, या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात। आता आपल्या आजूबाजूला बरेचसे म्हणजे किती तुम्ही पदार्थ बघितलेले असतात, जसे की कापूर, पुन्हा डांबरीच्या गोळ्या, परत पेट्रोल, स्पिरिट, खोबरेल तेल, तूप, यापैकी कुठले पदार्थ थंडीमध्ये गोठलेल्या अवस्थेत तुम्ही कुठले पदार्थ पाहिलेत, तर खोबरेल तेल। जेव्हा तुम्ही शाळेत जाता सकाळी आणि मग थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, तर थंडीच्या दिवसामध्ये आपलं खोबरेल तेल गोठलेलं असतं। मग तुमची आई काय करते, ते तर उन्हात तरी ठेवते किंवा गरम पाण्यात ठेवते, मग तुम्ही ते तेल लावून शाळेत जाता। म्हणजे काय होतं, तर खोबरेल तेल, तूप हे कमी, म्हणजे जेव्हा हिवाळा असतो, म्हणजे थंडी असते, तेव्हा ते गोठलेल्या अवस्थेत असते। तर कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले तुम्ही जेव्हा पाणी गरम करता, आपण शेगडीवर किंवा चुलीवर कशावर पण पाणी गरम करतो, तेव्हा काय होतं, पाण्याची वाफ होते। म्हणजेच काय, तर पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होते, म्हणजेच काय, तर द्रवाचे वायूत रूपांतर झालं, अशा पद्धतीने
होते. तर कोणत्या स्थायूचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे तुम्ही? आता तुम्ही कापराची वडी किंवा डांबर गोळ्या तुम्हाला माहिती आहेत ना, तर कापराची वडी असते ना, ही कापराच्या वडीचं आपण जेव्हा डब्याचं झाकण उघडतो कापराच्या डब्याचं, तेव्हा लगेच कापराचा छान वास येतो. म्हणजे काय होतं, तर कापराचं काय होतं, कापराचे थेट कापूर हा स्थायू आहे आणि मग त्याचे थेट परस्पर वायूमध्ये रूपांतर होते, त्याचे द्रवात रूपांतर होत नाही. पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते. कळलं? म्हणजे काय, तर पदार्थात आपण उष्णता दिली, आपण मेणाला कशी उष्णता दिली, त्यामुळे त्याचे कशात रूपांतर झाले, द्रवात रूपांतर झाले. म्हणून काय झालं, म्हणजे काय, पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. तर उष्णता आणि अवस्थांतर, तर तुम्हाला आपण म्हणजे मागे शिकलो, आता शिकलोच की उष्णता मिळाली की काय होतं, की स्थायूचे द्रवात रूपांतर होते. म्हणजे काय, तर आपण मेणाला उष्णता दिली, ती मेणाचे कशात द्रवात रूपांतर झाले. तर द्रवाचे वायूत रूपांतर होते. द्रवाचे वायूत कसे रूपांतर होते, म्हणजे पाणी जेव्हा उकळतं तेव्हा पाण्याचे रूपांतर कशात होतं, पाण्याच्या वाफेमध्ये. म्हणजे काय, तर द्रवाचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली. पदार्थ थंड होत गेला की उष्णता त्यातील कमी झाली. की वायूचे कशात रूपांतर होते, द्रवात. तर द्रवाचे कशात रूपांतर होते, स्थायूत रूपांतर होते. आता अवस्थांमधील बदल पाहूया आपण. उष्णता दिली, स्थायूला उष्णता दिली तर काय होतं, त्याचं द्रवात रूपांतर होतं. कळलं? आणि द्रवाला उष्णता दिली तर त्याचे वायूमध्ये रूपांतर होतं. तर वायूला थंड केले की काय होतं, त्याचं रूपांतर द्रवात रूपांतर होतं. आणि द्रवाला थंड केला की परत त्याचे स्थायूमध्ये रूपांतर होते. तापमान व तापमापी. आता आपण शेगडीवर जर एखादं पातेलं ठेवलं पाण्याने भरलेलं, मग ते लगेच उकळतं का, आणि म्हणजे गॅसवर आपण ठेवल्या पाणी उकळतं का, तर नाही. त्याच्यासाठी काय, थोडासा वेळ लागतो. आता तुम्ही समजा उन्हाळ्यात तुम्ही खेळून येता आणि मग तुम्हाला थंड पाणी हवं असतं, मग घरात नसेल तर तुम्ही लगेच बॉटल फ्रीजमध्ये ठेवता आणि मग तसं ठेवलं तर ती बॉटलमधलं पाणी लगेच थंड होतं का, तर नाही. त्याच्यासाठी पण वेळ लागतो. म्हणजे काय होतं, तर पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा काही विशिष्ट प्रमाणात पदार्थातून उष्णता काढली तरच पदार्थाचे अवस्थांतर होते, म्हणजे तरच पदार्थाची स्थिती बदलते. आता मला सांगा, एखादा पदार्थ गरम आहे किंवा थंड आहे हे आपण कसं समजायचं, तर आपण स्पर्श करून आपल्याला समजतं की हा पदार्थ थंड आहे किंवा हा पदार्थ गरम आहे. पण तो पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपल्याला समजत नाही. आता समजा आपल्याला ताप येतो, तुम्हाला पण कधीतरी ताप येत असेल ना किंवा आला असेल, तर मग तुमची आई तुमचं म्हणजे अंगाला हात लावते आणि म्हणते हा ताप आहे, पण तिला माहित नसतं की तुम्हाला किती ताप आहे. मग ती काय करते, तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि मग डॉक्टर काय करतात, तुमचं तापमापीच्या साहाय्याने ते चेक करतात, म्हणजे तपासतात. म्हणजे आता ताप येतो म्हणजे काय होतं आपल्याला, तर आपल्या शरीराचे तापमान वाढतं. शरीराचे तापमान वाढते म्हणजे शरीराची उष्णता वाढते. मग ते डॉक्टर काय करतात, तर उष्णता म्हणजे उष्णता आपली कशाने मोजतात, तर तापमापीने मोजतात. आता ते आणि म्हणतात आपल्याला की आपल्या शरीराचे ते तापमान चेक करतात आणि सांगतात की तुम्हाला 101 अंश फॅरेनहाइट ताप आहे, तुम्हाला 100 अंश फॅरेनहाइट ताप आहे, असे ते सांगतात. आणि मग त्याच्यावरून आपल्याला किती ताप आहे हे आपल्याला म्हणजे बरोबर समजतं. म्हणजेच काय, तर तापमान मोजण्यासाठी ते डॉक्टर काय करतात, तर तापमापीचा वापर करतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात. आणि आपल्याला जर पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो हे तर माहितीच आहे तुम्हाला. पाणी किती तापलं हे बघण्यासाठी आपण जर हात घातला पाण्यामध्ये एकदम, तर काय होतं, तर तो आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते आणि हात घालून आपल्याला समजत सुद्धा नाही, म्हणजे मोजमापात त्या अचूकता पण नसते, म्हणजे आपल्याला कळत नाही की किती गरम आहे वगैरे. मग त्याच्यासाठी असं सगळ्याच म्हणजे गोष्टींचं तापमान मोजण्यासाठी आपल्याला तापमापीचा वापर करतात. तापमापीचा वापर करतात. आता तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात आणि तापमापीमध्ये तापमान मोजण्यासाठी पारा हा धातू वापरतात. कुठला धातू वापरतात, तर पारा हा धातू
वापरतात. आता आजकाल तर सगळे डिजिटल तापमापीचा वापर करतात. डिजिटल तापमापी आता तर तो करोना आहे, तर आता तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुमचं टेम्परेचर म्हणजे तापमान चेक केलं जातं आणि ते डिजिटल तापमापीच्या साहाय्याने केलं जातं. पण हे डिजिटल तापमापी नव्हती, पण तुम्हाला पहिली जी आपली जी काचेची नळीसारखी एक तापमापी होती ती माहिती असेल ना. इथे मी स्क्रीनवर दाखवली आहे बघा ती. तर ती कशी असते, ती एक काचेची नळी असते आणि तिच्या खालच्या टोकाला काय असतो, तर एक फुगा असतो आणि अंशांकनं दिलेली असतात. आता तापमापाची नोंद करणे. आपण तापमापीच्या साहाय्याने तापमानाची नोंद कशी करतात हे आपण पाहूया. तर आता तापमापीच्या खालच्या टोक्यातील फुग्यात तर पारा भरलेला असतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि हा पारा फुग्यातील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी काय असतात, अंशांकन केलेले दिसेल. पाऱ्याच्या पातळी शेजारील संख्या आपण वाचली तर यावरून आपल्याला फुग्याभोवतालच्या हवेचे तापमान समजेल. आणि आता जर आपल्याला पाण्याचे तापमान बघायचे असेल तर काय करायचं, आपण थंड पाण्याचे तापमान बघायचे असेल तर एका चंचू पात्रामध्ये बर्फाचे तुकडे घ्यायचे आणि त्या बर्फाच्या चंचू पात्रामध्ये आपलं थर्मामीटर म्हणजेच तापमापी बुडवायची. कशी बुडवायची, तर तिचा तो फुगा बुडेल अशा पद्धतीने बुडवायची. मग काय होईल, तर ते गोठलेलं आहे, बर्फ आहे, त्यामुळे काय होईल, तो पारा आहे तो त्याचा गोठेल. आणि आता जर एका चंचूपात्रात तुम्ही एक गरम पाणी घ्या आणि पारा अशा पद्धतीने बुडवा, म्हणजे तापमापी त्या चंचूपत्रात अशा पद्धतीने बुडवा की तो खाली फुगा आहे म्हणजे तापमापीचा तो त्याच्यामध्ये बुडेल. आणि मग आपण तापमान घेतलं तर कसं काय होईल समजेल, तर त्यातील तापमापीतील पारा हा प्रसरण पावेल. अशा पद्धतीने आपण तापमापीच्या साहाय्याने तापमान घेऊ शकतो. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण पदार्थांचे अवस्थांतर शिकलो. पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे पदार्थांच्या अवस्था किती आहेत, तर 3: स्थायू, द्रव आणि वायू. सगळे पदार्थ जे आपल्या अवतीभोवती जे पदार्थ आहेत ते स्थायू किंवा वायू किंवा द्रव अवस्थेमध्ये आढळतात. आणि पदार्थांची स्थिती बदलणे म्हणजे पदार्थांची स्थिती बदलणे ह्यालाच काय म्हणतात, तर अवस्थांतर म्हणतात. एखाद्या पदार्थाला जर उष्णता दिली तर त्या पदार्थाचे काय, स्थायू पदार्थाचे काय होते, द्रवात रूपांतर होते. आणि द्रवाला जर उष्णता दिली तर काय होतं, द्रवाला उष्णता दिली तर त्याचे वायूत रूपांतर होते. हे आपण शिकलो. आता आपण पुढच्या भागामध्ये पाण्याचा उत्कलनांक आणि गोठण हे शिकणार, हा भाग शिकणार आहोत. धन्यवाद.